जबरदस्त. हे नवीनच आपला काय तर त्या साईडला काय आहे? गुहा आहे, गुहा. प्रवीण भोसले, चिकू, आशिष माने, अक्षय शेळके, ऋषिकेश पाटील, श्रीधर पाटील, मंथन भोसले, मयूर शेळके, अरे राजामा, राजू खोत. मस्त झाला चहा. चहा एक नंबर 100. मला या झोंबडी बंद करण्यासाठी चिकू डायरेक्ट ते आणलं. मिळालेला नवीन पीस मग तू नुसतंच लिहिलंच का नाही? ती म्हणणार का विकालाय मग नवीन आहे तर फोन केल्यावर सांगायचं कुठल्या कंपनीचा आहे? विचारल्यावर सांगायचं आहे त्या कंपनीचा ते दगड आहे का रे? कॅनली ते बघ की रे जरा कुठं रे? त्या साईडला काय आहे? गुहा आहे, गुहा. चला लवकर, विनाकारण आपले 3 तास वाया गेले पावसामुळे. सकाळी आम्ही 8:30 वाजता चालायला चालू केलं, म्हणजे जस्ट बाहेर पडलो आणि 4 पावलं चालत नाही तोपर्यंतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं नाईलाजानं आम्ही त्याच गावातल्या एका घराच्या अंगणात थांबलो आणि
तब्बल 2 तास आम्हाला त्या अंगणात थांबावं लागलं. तिथेच आम्ही चहा घेतला, थोडा नाश्ता केला आणि आता 2 तासानं पुन्हा आम्ही चालायला चालू केलेलं आहे. आता इथून पुढं साधारण एक 8-10 किलोमीटर अंतरावर मांगेली कुशगेवाडी म्हणून एक गाव आहे. तिथं आता आम्ही जाऊन दुपारची वस्ती करेन. आणि जर गाव चांगलं वाटला, परिसर चांगला वाटला, जंगल व्ह्यूज चांगले असले तर आजची वस्ती आमची तिथंच असेल, मांगेली कुशगेवाडी. तर त्या गावाच्या दिशेनं आता आम्ही पुन्हा चालायला चालू केलं आहे जंगलातील कच्च्या रस्त्याने. तुम्हाला दाखवतो जातानाचा हा आमचा प्रवास. आपण डायरेक्ट स्वर्गात असल्यासारखं वाटत. इंद्रप्रस्थ मध्ये आहे आणि आता आपण बघालो खाली. मस्त वाटत. ट्रेकिंग लावलंय ट्रेकिंगला. आम्ही तिकडं नाही, इकडे बेळगाव किल्लारी. अडीच तास झाला आम्ही चालतोय. गाव काही यायला तयार नाही. आत्तापर्यंत यायला पाहिजे होतं गाव, पण जातानाची जी दृश्य आहेत ती फार सुंदर अशी दृश्य आहेत. तुम्ही बघू शकता इथं माझ्या मागं छोटासा धबधबा कोसळतोय. कर रे म्हणते पुढे पुढे जबरदस्त. हे नवीनच आपला काय तर पाऊस आहे, नवीन अनुभव. पुढे पाऊस बघ कसलाय. दिशा चेंज झाल्या. होय. अचानक पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झाला आहे. पण पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे वाटेत कुठलंही गाव नाही आहे, वस्ती नाही आहे, घरं नाही आहेत. थांबायला काहीही साधन नसल्यामुळं नाईलाजानं आता सर्वांच्यात मिळून आम्हाला ही डोक्यावर ताडपदरी घेऊन जायला लागत आहे. तुम्ही बघू शकताय कसे सगळेजण ताडपदरी डोक्यावर घेऊन चालले आहेत. राजाओमा, पाऊस लागत नाही ना मागे? हा, तर हीच एक वेगळी मजा असते ट्रेकिंगची. कधी काय कशाला तुम्हाला सामोरं जायला लागेल. पाऊस पडायला आहे सांगता येत नाही. प्रवीण असू दे, ठीक आहे. काय ऋषी, तुम्ही बाहेर चाललाय, जायचं ऍक्सेप्ट करायचं. तर यातनच आनंद लुटायचा. त्रास व्हायलाय पण आनंद लुटायचा. ऋषी व्यवस्थित आहे ना माझं? राजामा, हा ओके. बा पाऊस लागत नाही ना तुला? ऋषी, पाऊस लागत नाही ना कडेला? चकलीचं पीठ नाही आता सगळ्यांना माहित आहे. अरे काय रे, काय प्रकार रे हा पावसाचा? डेंजर प्रकार आहे तुम्ही पावसाचा. हा अनुभव वाईट अनुभव. अरे घामानं भिजल्यात बस. रील टाकणार रीलच टाकणार. वारं इकडं चालू झालं. वारा असं होतं म्हणजे तो गेलेला पाऊस परत इकडं आला रे. वारं चुकीचं चालू झालं. वाऱ्यामुळे प्रॉब्लेम आला. बाबा डेंजर झाले.
म्हणतो उंची जास्त पाय आहे ना कुठं ते जायचं. आणि अशा तेच सांगितलं त्याला मांडी घालता येणार नाही तिथे. दोन लागले मला चेक लागला चेक लागला दोन जोडू लागले याला काढ पंचरंगी झाला पंचरंगी आहे का पिवळा आहे रे ओबीसी वाली ओबीसी पिवळा आहे मला वाटलं जैनवाली पिवळा आहे. बरं काढली हे मला हे पहिली द्या रे काय ऊन आले रे पाड्यावर का पाऊस आहे पहिली कुठं आहे त्यात आहे रे. ए तुला मग काय म्हणलं पाऊस थांबला ऊन आले थकते शो रात्री दिसत होती की स्ट्रीट लाईट तुम्ही एकदा जाऊन बघा तुमचा एक अंदाज लावा. सॅक लावाय रे इथे दोन तीन अरे नाही हे वारं तटायला पाहिजे मी नाही घेतला तिथेच घेतला. टॉर्च पाडा का वाऱ्याने हे व्हायले काय विजालाय काय गॅस तिला काहीतरी लावायला पाहिजे कडे सॅक ठेवा तिथे एक उभी आडवी इथे ती स्टँडची सॅक घे श्रीधर राजामामाजी सोडू काय लावा ताडव्या जरा तर वारं तटणार रे आता आता तटलं बघ जरा असं वारं नाही हे जर स्वतःच लावलेलं आणि मी माझं लक्ष म्हणजे तुम्ही दोघे तुझ्या ह्याच्या होता त्याचं तसं बिंद नाही प्यायलाच पाहिला माझा आहे ते माझा आहे फ्लोर आहे जमिनीला प्लस आहे पाण्याची बाटली आहे. पाण्याची बाटली आहे. परत काय तर आली वेळी तिकडे लाईटला नाही आंबोली एंड 8 किलोमीटरचा पट्टा डोक्याला शॉर्ट नको एकाच ठिकाणी थांबूया. तेच सांग आंबोली फायनल आता सगळं भारी जाईल वातावरण बघा. सगळं भारी आहे एकाच रूम मध्ये बसायचं. 2-3 दिवस लागलाय फोन लावले ए मामा लावलाय मामा कुणाला लावलाय आमचे मामा याला पण